चला जाऊया कोकणात. होतं कोकणामध्ये जायचं. कोकणात म्हणजेच आमच्या गावी आम्हाला गावी जाऊन थोडंसं काम करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही हा क्विक असा डिसिजन घेतलेला होता. कारण ह्या गोष्टीसाठी आम्ही खूप विचार करत होतो की आपण ह्या तारखेला जाऊ, त्या तारखेला जाऊ. अगदी तयारी करायची होती. मुलींची, माझी बॅकपॅक, सगळ्या घरच्या वस्तू व्यवस्थित ठेवून जायचं होतं. पुढे काय मला प्रवासामध्ये लागणार आहे ते सगळं घ्यायचं होतं. त्यासाठी सकाळी आधी मी उठले, माझं डेली रुटीन मी आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी घेतलं जेवण बनवायला. जेवण वगैरे झाल्यानंतर घरातली कामं केली आणि झाडू लागदी वगैरे केल्यानंतर मी असं ठरवलं की आधी आपण ज्या ज्या बेसिक वस्तू आहेत त्या आपण घेऊन येऊया. म्हणजे कसं ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं त्या अवेलेबल होतील नाही होतील सांगता येत नाही. त्यासाठी मेडिकलमधून काही औषधं, मुलींच्या काही वस्तू आणि प्लस मला हिरण्या रेहाचे केससुद्धा कट करायचे होते. कारण गावी गेल्या इथेच तर ऐकत नाहीत, गावी जाऊन काय ऐकणार आहेत. त्यासाठी मी पहिलं तर माझ्या घरातली पूर्ण कामं फिनिश केली आणि त्यानंतर जाऊन पोचली मेडिकलमध्ये. मेडिकलमधून मला जेवढ्या पाहिजे होत्या त्या वस्तू घेतल्या आणि त्यानंतर मी डायरेक्ट गेली हेअर कट करायला. कारण हेअर कट हिरण्याचा मला काही केलं करायचं होतं. ती अजिबात केसावरती टाय करत नाही, त्यासाठी मी करून घेतला तिचा हेअर कट. आणि त्यानंतर रात्री मग मॅच जिंकल्याच्या आनंदामध्ये या लोकांनी काहीतरी कोणतं तरी फूड मागवलं होतं व ते एन्जॉय केलं. तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय.